नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। सूत्रांची माहिती। आता मलकापूरमध्ये लोकशाही की गुंडाशाही मोठा प्रश्न। नगराध्यक्ष अतिक जवारीवाला यांच्यावर गंभीर आरोप। जातीय प्रमाणपत्रावर संशयाची चर्चा तीव्र। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नगराध्यक्ष अतिक जवारीवाला यांच्याविरोधात विविध गंभीर आरोप समोर येत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार सामाजिक कार्यकर्ते फिरोज खान यांना धमक्या दिल्या जात असून काही व्यक्ती त्यांचा शोध घेत फिरत असल्याची चर्चा शहरात रंगत आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिरोज खान यांनी काही प्रकरणांवर आवाज उठवल्यामुळे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे। वारंवार धमक्या देऊनही अपेक्षित परिणाम न झाल्याने आता त्यांना शोधण्यासाठी विविध ठिकाणी संपर्क साधला जात असल्याचेही बोलले जात आहे। दरम्यान सूत्रांची अशीही माहिती आहे की काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने नगराध्यक्षांच्या जातीय प्रमाणपत्रासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी अधिकृत अर्ज दाखल केला होता। मात्र त्यानंतर त्या व्यक्तीवर अतिक जवारीवाला यांच्या गुंड्यांनी लोखंडी पाईपने हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची गंभीर चर्चा शहरात सुरू आहे। यासोबतच या प्रकरणाला जातीय रंग दिला जात असल्याचेही बोलले जात आहे। आपला एकच मुस्लिम नगराध्यक्ष आहे, तुम्ही त्याच्याच मागे का लागलात? तुम्हाला हिंदू दिसत नाही का? अशा प्रकारच्या वक्तव्यांचा वापर होत असल्याची चर्चा आहे, ज्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण होत असल्याचे दिसत आहे। दरम्यान काही पत्रकारांवरही दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर येत आहे। संबंधित बातम्या किंवा जाहिराती प्रसिद्ध करू नयेत यासाठी राजकीय पातळीवरून फोन व दबाव तंत्र वापरले जात असल्याची चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अतिक जवारीवाला यांच्या जातीय प्रमाणपत्राबाबत मोठा वाद निर्माण झाला असून हे प्रमाणपत्र खरे की बनावट याबाबत मलकापूरसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून राज्यभरातही या विषयाची चर्चा होत असल्याचे समजते। मात्र या सर्व प्रकरणांबाबत अधिकृतरित्या कोणतीही पुष्टी अद्याप झालेली नसून संबंधित यंत्रणांकडून सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।